त्यानंतर पूर्णाहुती झाल्यानंतर आपल्या वास्तूला जो काही दोष लागलेला असतो ते दोषमुक्त ती वास्तू झाल्याशिवाय राहत नाही. परंतु ती पूजा करत असताना योग्य त्या भूदेवांच्या हस्ते झाली पाहिजे, त्यातील अभ्यासू असणाऱ्या भूदेवांकडून झाली पाहिजे. ती पूजा करत असताना सोहळ्या ओहळ्यामध्येच झाली पाहिजे. जर यदा कदाचित पूजा करत असताना जो यजमान आहे तो यजमान जर बहिर्दिशेला जाऊन आला, शौचविधीला जाऊन आला, तर त्याने पुन्हा शुचिर्भूत होऊनच त्या ठिकाणी पूजेला प्रवृत्त झालं पाहिजे. तसं बसता येत नाही आणि जर तसं बसलं तर ती पूजा फलितरूप होत नाही, तिचं फळ आपल्याला मिळत नाही. म्हणून आपल्याला पूर्ण माझ्या मते नऊ पाठ मांडल्या जातात, 9 ग्रहांची त्या ठिकाणी पूजा होते. एक ठिकाणी देवीचं वास्तव्य केलं जातं आणि त्या पूजेतून मग त्या मंत्र घोषातून आपली वास्तू दोषमुक्त होते आणि आम्ही त्या ठिकाणी वास्तूमध्ये जाऊन राहण्याकरता प्रवृत्त होऊ शकतो. अशा असणारी वास्तू की त्या ठिकाणी तुमच्या माझ्या कल्याणाकरता आपल्या उदरनिर्वाह करता ती वास्तू निर्माण झाली.